नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही चाललोय मालाड ईस्ट येथे एका मंदिरामध्ये. सौरभ घेऊन चाललो त्या मंदिरात. पण त्या मंदिरात तू कधी गेलेला आहे? झाले 3-4 वर्ष झाले. आणि ह्याला 4 वर्ष रस्ता झाले असतील. ह्याला रस्ता आठवत नाही. आता बघूया. थोडंफार माहिती आहे मला, घेऊन जाईल मी. ठीक आहे, चला जाऊया. हा 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 जय मंदिर वाटतं. सौरभची मेमरी चांगली आहे बाय द वे. इकडे आहे मंदिर. कुठलं मंदिर आहे हे? अरे बघ भरलास. नाही, कुठलं मंदिर आहे हे? संकट मोचन असं काहीतरी आहे. बापरे. हे नको सौरभ, नको. हे लाथ बीत मारतो ना. हे नाही लाथ मारत. मारू पण शकतात. मी पण पडू. पड. मला हे लांडोर वाटतंय. नाही, आपण बघूया. तुला माहिती नाही काय आणि काय कोंबडा तेवढा मोठा. त्याला काय बोलतात काय माहिती. बदक बदक काय काना. मंदिराचं काम चालू आहे. आपण जिकडे जातो तिकडे मंदिराचं काम का चालू आहे? तिकडेही गेलो. पाऊस आहे ना. श्री लक्ष्मी नारायणजी. इथे लाईट बंद आहे. इथे संतोषी माता, राधा कृष्ण. वाव. वा बस करते. वा रे. त्याला जागा चांगली चांगल्या माहित असतात, फक्त न्यायला माहित नसतं. जबरदस्ती करून घेऊन यावं लागतं. वाव. हा कुठून जायचं? तिथून तर पाय सरते. मला वाटलं ते पाणीचे आहे. ते असं लांबून वाटत होतं की पाणी आहे हे मधलं. जय श्री भगवान सूर्यजी. लक्ष्मीनारायण तिकडे पण होतं ना लक्ष्मीनारायणचं. हा. नारायण भैरवनाथ. मस्त असं. इकडे पण काहीतरी आहे रे, असं सीडी चढून. मस्तच आहे. बॅक कॅमेरा खूप मस्त वाटतं. क्वालिटी सेल्फीच्या क्वालिटीपेक्षा. हे बंद आहे. बालाजी तिरुपती. बालाजी तिरुपतीचं पण काम चालू म्हणून अद्याप बंद. आणि सर्वात मस्त तर हनुमान. जय श्री वैष्णोदेवी महादेव. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा बुद्धी द्यायला. ब्लॉग मध्ये बोलायची. इकडे जर्मन शेपर्ड 2 आहेत. 3 आहे. सॉरी, ते पिल्ले ते बारकी बाई येतील तेव्हा आतमध्ये मागणं यायचं. हा मला भीती वाटते बाबा. त्यांचं मम्मी पप्पा बाहेरच आहेत. काले आहेत, बापूस वेगळे त्यांचे. नाही ते पिल्लं बघ, काले ब्लॅक आहेत ते. हा आला ते. थांब ना, तुला राहू. मम्मा सौरभ. काय नाही, इंग्लिश थांब. याच्यात मासे आहेत. व्हाईट वाला बघ केवढा आहे.
बोलू त्याला या ए नको हे सौरभ. वा कसला वाटतोय तो. जिमला तो वाटतं. ती ब्रशने काय ते करते. अरे ते खाजत अंगाला खाजत उठते ना. अरे पण ती साठते त्याच्याला काहीतरी. जिभेला झाला त्याच्या. ए बापरे सौरभ घाबरू नको यार. तिकडे कबूतर आहे एवढे. आरामात बापरे. हे लोक सौरभच्या मागे गेला ते सौरभ पळत होता आणि तेव्हाच माझा शिट स्टोरेज झाला होऊन. वा इथे कुठलं मंदिर आहे माहितीये काय? जगन्नाथ. बापरे बघा बघा तो कसा त्यांच्या मागे लागतोय. काय कुठे? हा तेवढं ससा उठून मग आला आला आला. कुत्र्याला घाबरून तो एक पळालाय तो आलाच नाही. त्याला खायला पाहिजे आला असता तो. कुठे देतात खायला काय माहिती. पण गायींना खायला घालू शकतो. गायींना खायला देऊ शकतो का? देऊ शकतो. हे गौशाला आहे. शेण आहे इथे सौरभ कुठून घेऊन येतोस? शेण काय घाण आहे काय? चांगलं आहे. अरे पण त्याच्यात आपण चालतोय. सौरभ तू ह्यांच्या मधून येतोय. माणूस ना मी नाही येणार ह्याच्यात कशी जाऊ. मला भीतीच वाटतं. एवढा आहे बघा मम्मी. आम्ही माणूस मला सोडून आला. खरं आम्ही आवाज देते बघ. हे लोक पण मागे लागतात माहितीये काय? माहिती आहे. ए मम्मी सौरभ आता का भीती वाटली? आता का भीती वाटली? कळ ना करो. अगोदर टाके पडलेत परत बाजून पडायचे. कळ ना करत ना ते लोक. प्रेग्नेंट आहे. कसं कळालं? माहितीये मला. तू बैल. ही बापरे तो तर सगळ्यांच्याच मागे लागतोय. तो बघ ना असं भगवतोय. एकमेकांना धक्के देत सांगतो. आता भाई डेंजर. महादेवाचा नंदी वाटतो एकदम. मम्मा मागे येतात धावा बघा. इकडे बघा पण प्रेग्नेंट आहे. तिकडे तो वाईट वाला सगळ्यांना दादागिरी करतोय. त्यांची मस्ती बघा. शिंग लागलं असतं. चांगलं मंदिर आहे. आज गेट आहे मंदिरचा. आणि ह्याला पण माहित नव्हतं आतमध्ये जगन्नाथपुरीची मूर्ती आहे. आणि सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत. आणि हनुमानाची मूर्ती मोठी आहे. हनुमानाचं मंदिर मोठं आहे. आणि जगन्नाथपुरीचं पण खूप सुंदर हे आहे. मुंबईमध्ये मालाड वेस्टलाच आहे. जरूर बघायला या. हायवेच्या बाजूला ईस्टला. तर आता आम्ही आलो रात्री खायला. खाऊ आणि घरी जाऊ. आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मंदिर खूप मस्त आहे. तिथे जाऊन व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे.